नमस्कार शेतकरी मित्रांनो, इसाप ऑर्गॅनिकच्या 42व्या एपिसोडमध्ये आपण एक नवीन माहिती द्यायचं सुरू केलं होतं. विशेषतः रानटी जनावर, त्यातल्या त्यात रानडुकरांचा त्रास जो उभ्या पिकांना आहे, मानवाला आहे, उभे पीक उद्ध्वस्त करतात. त्याच्यासाठी काय करता येईल उपाययोजना, त्या उपाययोजनेची माहिती आपण देणं सुरू केलं होतं. आजचा एपिसोडसुद्धा हा 43वा एपिसोड आहे. या एपिसोडमध्ये आपण याच्या पुढे माहिती घेणार आहोत. मागच्या एपिसोडमध्ये मी अंड्याचा उल्लेख केला होता की जमीन ओली असताना शेताभोवती तुम्ही अंडे हे करा, परंतु शिळे अंडे पाहिजेत हे सांगायचं विसरलो मी. जास्तीत जास्त शिळे अंडे आहे, शिळे अंडे फोडायचा, त्याचा बलक काढायचा आणि त्या 100 ग्रॅम बलक आणि 10 लिटर पाणी हे जमीन ओली असताना आपण शेताभोवती फवारा. त्या शिळ्या अंड्याचा उग्र वास येतो आणि त्या वासानं, आणि मी म्हटलं त्याप्रमाणे त्याचं नाक अतिशय सेन्सिटिव्ह आहे, त्याला कमी ऐकू येतं आणि त्याला कमी दिसते सुद्धा. तर याचा आपण उपयोग करायचा आणि उग्र वासामुळं तो आपल्याला रानडुकरं त्रास कमी देते. आता बाकी उपाय बरेचसे लोक करतात की डबे वाजवायचे, फटाके उडवायचे. हे कटकटी यंत्र आहे जे बांबूला उभं लावून आपण जे उभं केलं शेतामध्ये, तर ते वाऱ्याने ते कटकटी यंत्र फिरते आणि कटकट कटकट कट आवाज येते. ते सुद्धा बऱ्याच जणांनी त्याचा उपयोग करून पाहिला. ते तुम्ही सगळी माहिती आहे, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी काही सांगणार नाही, परंतु उपायाच्या यादीमध्ये ते सुद्धा त्याचा समावेश आहे. काही लोक उजेडाचे दिवे लावतात, टिम 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 असा उजेड असणारे दिवे लावतात आणि त्याचा सुद्धा उपाय बघतात. ते शिडी बऱ्याच जणांनी काढलेली आहे, कुत्रे भुंकण्याची शिडी, भो 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 असं नुसतं रात्रभर आवाज करते. तर त्या पण त्याची सुद्धा रानडुकराला सवय होते, पण काही प्रमाणात ते सुद्धा उपाय ते लोक काही करतात. त्याच्यानंतर आपल्याला एका जणाचा, काही जणांनी काय केलेलं आहे, मारुती मंदिर म्हणजे मारुती मंदिरामध्ये जो मारुतीच्या मूर्तीवर गुलाल टाकायचा आणि तो गुलाल खाली पडलेला, अर्थात त्याच्यात अंधश्रद्धा किती, प्रॅक्टिकली सायंटिफिक किती हे तपासून बघता येईल, परंतु काही लोकांना याचा अनुभव चांगला आलेला आहे. ते सुद्धा आपण एक प्रयोग म्हणून करू शकता आणि त्याची पडताळणी करू शकता. आपल्या गावामधल्या मारुती मंदिरावर गुलाल टाकायचा, जो खाली गुलाल पडेल ओघळून तो गोळा करायचा आणि या गुलालाची अखंड रांगोळी शेताभोवती पसरवा. गुलाल आपण लोक बरेच टाकतात, परंतु हे जर भक्तिभावपूर्ण आपण जर केलं तर मी आधी म्हटल्याप्रमाणे की पिकांना भावना असतात, जनावराला भावना असतात, मानवाला भावना असतात. तसं कदाचित भावनात्मक सायकोलॉजी माहिती नाही त्याच्यामध्ये, खात्रीपूर्वक सांगू शकत नाही, परंतु हा उपाय सुद्धा काही जणांना परिणामकारक वाटला. तो सुद्धा आपण ती अशी गुलालाची अखंड रांगोळी, ज्याच्यामध्ये गॅप ठेवायचं नाही, रांगोळी पूर्ण 1 रेघ 2 रेघ अशा भोवताली आपल्या शेताभोवती करता येते. दुसरं एक मला अनुभव चांगला सांगायचा आपल्याला की आमचे एक मित्र आहेत, ते जयाजीराव मोहिते, राहणार तळबीड, कराड तालुक्यामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये. त्यांचा एक अनुभव चांगला मला वाटला की त्यांनी जो त्याची पडताळणी पाहिली आणि त्याला चांगलं यश आलं. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं मित्रांनो, शेताभोवती जो बांध असतो आपला, त्याच्यामध्ये 3-3 फुटावर छोटे छोटे विदभर, साधारण 6 इंचाचे लहान लहान खड्डे करायचे. 3-3 फूट अंतरावर 6-6 इंच खोलीचे लहान लहान खड्डे भोवताली पूर्ण करून घ्यायचे अगोदर. आणि याच्यामध्ये मटन मार्केटमध्ये किंवा मच्छी मार्केटमध्ये जाऊन मटन वेस्ट मिळते, सुकं बोंबील मिळते, सुक्या मासळीचा चुरा मिळतो, त्याला सुकड म्हणतो आपण. हे सगळं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये केस मिसळायचे, मानवी केस, आणि हे सगळं मिश्रण जे आहे हे खड्ड्यामध्ये आपण छोटे छोटे खड्डे जे भोवताली केले आहेत हे त्याच्यामध्ये टाकायचे. होतंय काय की मांसाच्या वासामुळे डुकरे आकर्षित होतात आणि मांस खायला लागतात. त्याच वेळेस त्यांच्या ओलसर असलेल्या नाकाला, हे ओल्या नागपुडीला केस चिटकतात, टोचतात, बेचैन होतात आणि पळ काढतात. हा अनुभव आहे जयाजीराव मोहिते, राहणार तळबीड, तालुका कराड, जिल्हा सांगली. यांचा नंबर मी आपल्याला सांगू इच्छितो, त्याच्यामुळे सुधारणा आपण करून त्यांच्याशी चर्चा करू शकता. त्यांचा नंबर आहे 9527932959. पुन्हा एकदा सांगतो, 9527932959. तर यांनाही आपण अनुभव विचारू शकता. दुसरी एक कंपनी मागे म्हटल्याप्रमाणे सोलर कुंपण एक तयार करणारी कंपनी आहे, त्याला सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता. कारण बऱ्याच जणांना माहिती नसते सोलर बसवायचं आहे, शासकीय अनुदान आहे काय, कुठं मिळते काय नाही.
त्याच्यासाठी सुद्धा एक मी पत्ता देईन तुम्हाला, तो कृपया लिहून घ्या आणि त्यानुसार तुम्ही त्याला संपर्क करून तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. त्या कंपनीचं नाव आहे समर्थ. या ठिकाणी मला कोणत्याही कंपनीला प्रमोट करायचं नाही, मला फक्त शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन तुम्हाला ही माहिती देतो, हे लक्षात घ्या. त्या कंपनीचं नाव आहे समर्थ एंटरप्राइजेस इंडिया. समर्थ एंटरप्राइजेस इंडिया. त्याची वेबसाईटसुद्धा तुम्हाला सांगू शकतो मी, की समर्थ स्पेलिंग जसं आहे समर्थ एंटरप्राइजेस इंडिया असं स्पेलिंग लिहायचं. SAMARTENTERPRISESINDIA समर्थ एंटरप्राइजेस इंडिया असं स्पेलिंग करायचं आणि .com. यांचं सोलर कुंपण त्यांनी डुकरासाठी नीलगाई आहेत मोठ्या मोठ्या कळपाच्या, त्याच्यासाठी हे सुद्धा ते परिणामकारक आहे असं म्हणतात ते. आणि हे वेबसाईटला जाणं शक्य नसेल तर फोन नंबरही लिहून घ्या तुम्ही. त्यांचा नंबर आहे 9970422111 9970422111. आणखी एक नंबर आहे 9960422111. तर हे सुद्धा नंबर आपण हे करू शकता. आणि याच्यामध्ये मी आधी म्हटलं होते की त्यांची आपल्या स्थानिक डुकरांची विष्ठा वगैरे घ्या. तर तुम्हाला ज्या ठिकाणी बऱ्याच रानटी जनावरांचा त्रास आहे, हरणं फिरतात, डुकरं फिरतात, रोहीच्या कळप फिरतात, तर तिथली जे विष्ठा तुम्ही गोळा केली, समजा गोळा करू शकला, तर ते आपल्याला तशी विष्ठा गोळा करायची. गोमूत्रामध्ये 2 दिवस भिजत ठेवायची. गोमूत्रामध्ये ही विष्ठा 2 दिवस भिजत ठेवायचं आणि त्यात पाणी मिसळायचं. 20 लिटर 30 लिटर 40 लिटर जे पाणी मिसळायचं आणि शेताभोवती फवारणी करायची. काय त्यांना थोडंसं हे निगेटिव्ह विष्ठा म्हणले की दूर राहणं, हे जनावरंसुद्धा हे पथ्य पाळतात आणि गोमूत्रामध्ये मिसळल्यावर त्याचा परिणाम चांगला होतो. तर हरणाची, डुकराची, रोही, नीलगायची विष्ठा गोमूत्रामध्ये 2 दिवस भिजत ठेवायची. तिसऱ्या दिवशी तुम्ही जमीन शेताभोवती जेव्हा पिकाभोवती ओली आहे त्यावेळेस थोडंसं शेताभोवती संध्याकाळी फवारणी करायची. तर हे तुम्ही करू शकता. त्याच्यानंतरचा उपाय आहे, मी शिळ्या अंड्या तुम्हाला सांगितलेलं याच्या आधीच. त्याच्यानंतर काही उपाय असे आहेत की जुने कातडी जोडे किंवा चपला याचे अर्धवट जाळून दूर करतात. आणि त्यातल्याच रानडुकराचे कातडे, जे आपले बरेचसे वनवासी किंवा जे माणसं हे करतात, रानडुकराचा अन्न म्हणून उपयोग करतात, त्याला शिकार करतात, पकडतात, त्यांच्याकडे हे मिळू शकेल. कारण काय मित्रांनो, हा नाजूक विषय आहे. नाजूक विषय अशासाठी आहे की वन्य प्राणी संरक्षण कायद्यामुळं तोंड दाबून बुक्क्याचा मार शेतकऱ्यांना सहन करतोय. धड मारता येत नाहीत जनावरं, धड पिके वाचवता येत नाहीत. मग पुढची लांबची प्रक्रिया, पंचनामे, अमकं दमकं, नुकसान भरपाई. तर याच्यासाठी आपण एक प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून आपण ह्या काही उपाययोजना करू शकतो. तर ते आपण जरूर करावेत अशी माझी विनंती आहे. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही त्याच्यामध्ये जे कंपन्याचं नाव सांगितलं त्याच्यावर टार आहे, भागमभाग आहे, बायोकिल आहे, सोलर फेन्सिंग आहे, लेझर रेज हे सुद्धा वापरण्याची शिफारस आहे. तर मी आधी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये संपर्क करावा. आणि जे आपल्याला शक्य आहे, वाटल्या 2-3 उपाय एकत्र करू शकता तुम्ही, की जेणेकरून तुम्हाला रानडुकराच्या शेतामध्ये आयन काढणीच्या वेळेस जेव्हा पीक आपल्या हातात येतं आहे त्यावेळेस हे नुकसान जे होते ते टाळणं शक्य आहे. हे उपाय करावेत. आणि आणखी एक एपिसोड मी याच्यावरच करेन, त्यातही उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न करेन आणि हे उपाय आपण करावेत, हे अशी माझी इच्छा आहे. आता दुसरा एक जालीम उपाय शेवटी सांगण्याची इच्छा आहे माझी, की जे आम्ही डाळिंबामध्ये वापरला. आम्ही काय केलं, चेन्नई, तामिळनाडू या ठिकाणी एक विशिष्ट आपल्याकडे मिळू शकेल ते वनस्पतीचं लाईव्ह फेन्सिंग आहे. हे अत्यंत महत्त्वाचं इन्फॉर्मेशन तुम्हाला हे सांगू इच्छितो, की त्याच्या आधी एक थोडंसं आणखी एक थोडा उपाय आपण 2 उपाय सांगू इच्छितो, की आपले मानवी केस आहेत, ते मानवी केस अर्धवट जाळून त्याचा धूरही आपल्याला भोवती करता येतात. पुन्हा दुसरं म्हणजे याच्यामध्ये पांढरं खडे मीठ 200 ग्राम घ्यायचं, त्याच्यामध्ये 30 मिली फिनाईल टाकायचं आणि ते मिश्रण पातळ कपड्यात गुंडाळून शेताभोवती आपल्या झाडावर बांधायचं. त्याचा उग्र वास येतो, डांबराच्या गोळ्याचा वास येतो. डांबराच्या गोळ्यासुद्धा तुम्ही पुरचुंडीत बांधू शकता. एक तर पांढरे खडे मीठ 200 ग्राम, फिनाईल 20 ते 30 मिली, याचं मिश्रण करायचं, पातळ कपड्यात गुंडाळायचं
आणि पुन्हा किंवा त्यानंतर डांबर गोळ्या सुद्धा आपण फोडून त्या पुरचुंडीत बांधून हे करू शकता. इन्व्हर्टर बॅकअप असलेले तारेचे कुंपण, करंट असलेले कुंपण, हे उपाय सुद्धा आपण सुरक्षित करू शकतो आपण. आणि या ठिकाणी एवढंच सांगतो आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण याच्यामध्ये आणखी एक अत्यंत प्रभावी उपाय जो आहे, जो 100% त्याच्यामध्ये उपयोग होऊ शकतो, याची माहिती आपण पुढच्या एपिसोडमध्ये घेऊया. तो नमस्कार. आणि माझा संपर्क पत्ता आहे 981414979092. व्हॉट्सअप करण्याऐवजी तुम्ही जर संपर्क केला तर आपण चर्चा करता येईल. धन्यवाद. नमस्कार.